हॅलो एव्हरीवन, मी प्रतिभा यादव, मेकअप अँड हेअर आर्टिस्ट। आज जो लुक हा केलेला आहे तो तिरंग्याचा आहे। जे आईजमध्ये थोडं काहीतरी वेगळं क्रिएशन केलं आहे मी। जे खूप जणांना आवडतं की आपल्या देशाचं काहीतरी करून टाकायचं, व्हिडिओ बनवायचं। सो मी हे क्रिएशन केलेलं आहे। पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स पण करा की अजून काही नव्याने शिकायचं असेल तर नक्की मला सांगा। हॅलो एव्हरीवन, आता आपण पहिल्यांदा क्लिन्झिंग करून घेणार आहोत। पूर्ण स्किन आपली जे काही आपण प्रोडक्ट्स लावलेलं आहे आधीचं ते क्लीन करून घेणार आहे। आता आपण क्लिन्झिंग केल्यानंतर मी आता टोनिंग करते। टोनिंगसाठी मी हे क्युटी ब्युटीचं टोनर यूज करते। आपण आता टोनिंग करून घेतलं म्हणजे प्रॉपर क्लिन्झिंग नंतर टोनर हे मस्ट आहे। टोनर लावल्यानंतर आपण थोडंसं ते सुकवून घ्यायचं म्हणजे ते स्किन मध्ये मर्ज झालं पाहिजे। त्याच्यानंतर आता आपण पुढं मॉइश्चरायझर यूज करणार आहे। तर मॉइश्चरायझरसाठी मी कोणतंही तुम्ही यूज करू शकता, जेल मॉइश्चरायझर किंवा सेटाफिलचं सुद्धा आहे लोशन, ते पण तुम्ही यूज करू शकता। मॉइश्चरायझर, टोनर आणि क्लिन्झिंग हे खूप महत्त्वाचं आहे मेकअपमध्ये। आता त्याच्यानंतर मी कन्सिलर यूज करते। तर कन्सिलरसाठी मी D31 डर्मा पॅलेट मधलं हे स्टिक यूज करते। थोडंसं रेडिश ब्राऊन आहे, प्रॉब्लेम्स आहेत ते हाईड करायला। आता हे क्रायोलॉन मधलेच मी फाउंडेशन बेस दाखवते। त्याच्यामधला FS28 ह्याचा मी बेस क्रिएट करते। क्रायोलॉन मधलंच आता मी हे FS28 यूज केले। त्याच्यानंतर आता क्रायोलॉन मधलंच आपण हायलायटिंगसाठी 22 यूज करणार आहे। FS22 हे स्टिक मी यूज करते क्रायोलॉन मधलं हायलायटिंगसाठी। बनाना शेडची ट्रान्सल्युशन पावडर मी यूज करते। अगदी नॅचरल असा मी स्किन टोन ठेवलेला आहे। आपण आता आईज मेकअप वेगळा क्रिएट करणार आहे। या पद्धतीने मी ट्रान्सल्युशन पावडर यूज केली। आता मी आईज मेकअप करते। त्याच्यासाठी मी क्रायोलॉन मधलाच आयव्हरी शेड असतो जो आपण बेससाठी आईज मेकअपला यूज करतो, तो मी यूज करते। हा ऑरेंज कलर घेतलेला आता त्याच्यानंतर मी ह्या डोळ्याला पण ऑरेंज कलर यूज करते। आपण आज तिरंगा लुक मध्ये क्रिएशन करणार आहे। डोळ्यामध्ये काजळ म्हणून पण मी ही व्हाईटच लाईनर यूज करते। या पद्धतीने आपण आईज मेकअप केलेला आहे, जे मी शेडिंग केलेले आहे ते अगदी तिरंग्यासारखे ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन असं त्याच्यासाठी मी हे अनास्ताशियाचं आयब्रो डिफायनर यूज करते, जे की थोडंसं ब्राऊन शेडमध्ये आहे। या पद्धतीने मी आयब्रो डिफाईन करून घेतलेले आहेत। त्यासाठी मी अनास्ताशियाचं ब्राऊन कलरचं आयब्रो डिफायनर यूज केलंय।
ह्या साईडला पण मी तसंच करून घेते. अगदी नॅचरल आपल्याला आयब्रो डिफाईन करून या पद्धतीने आपण आयब्रो डिफाईन करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी लिपस्टिक यूज करते. आता मी लिपस्टिक लावून घेतलेली आहे. PSC पॅलेटमधली थोडीशी ब्राऊन असा शेड मी घेऊन लिपस्टिक लावली. त्याच्यावर मी पावडर पेस्ट देणार आहे जेणेकरून आपले डोळे हायलाईट व्हावे, लिपस्टिक थोडीशी नॅचरल दिसावी. आता मी मस्करा यूज करते. मस्करा मी फॉरवर 52चा घेतलेला आहे. अगदी नॅचरल असा हा मस्करा आहे जेणेकरून आपले डोळे म्हणजे आपले आयलॅशेस अगदी नॅचरल दिसावे. त्याच्यानंतर मी थोडंसं हायलायटिंग पण करून घेते. कॉन्टर हायलायटिंग अगदी नॅचरल करते. ब्रशर सुद्धा मी अगदी नॅचरल हे 2 कलर घेतलेले आहेत. ते पीच कलरमध्ये आणि थोडेसे ब्राऊन पीचमध्ये आहे जेणेकरून ते नॅचरल दिसावं. त्याच्यानंतर त्याच्यावरच थोडंसं हायलाइट करून घेतलं मी. कसा वाटला माझा हा लुक? जे डोळ्याचं क्रिएशन आहे हे आवडलं का? हे आवडलं असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. अजून तुम्हाला नवीन काही व्हिडिओज बघायचे असतील, माझे नवीन नवीन लुक बघायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण नक्की करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.